झोपलाय का ग तो? जस्ट झोपलाय. आई ग, नेमका झोपला, नाही तर दृष्ट काढली असते त्याची. बरं, मी काय म्हणते, श्रावण महिना सुरू आहे ना, तर आपण घरामध्ये एक छोटीशी जीवतीची पूजा करायची का ग? अगं, बाळासाठी चांगलं असतं ते. आई, मी तुला आधीच सांगितलंय ना, मी असे फारसे रिच्युअल्स वगैरे फॉलो नाही करत. सो प्लीज. अगं, तसं नाहीये. अगं, कशालाही नावं ठेवून रिजेक्ट करण्याआधी समजून तर घे मी काय सांगते ते. मी ब्लाइंडली फॉलो कर असं म्हणतच नाहीये तुला. अगं, जीवती आई सगळ्या बाळांचं रक्षण करते. माझ्या मुलाचं रक्षण मी नाही करू शकत. जोवर आपण आई झालेलो नसतो ना, तोवर आपला स्वतःवरती संपूर्ण विश्वास असतो. असं वाटतं की मी पुरेशी आहे. मात्र आई झाल्यानंतर असं वाटतं की या संपूर्ण विश्वाच्या शक्तीने यावं आणि माझी मदत करावी या छोट्याशा जीवाचं संगोपन करण्यासाठी. मी नसताना माझ्या अपरोक्ष माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारचं शारीरिक मानसिक संकट किंवा अपघात ओढवू नये म्हणून जीवती आईला आवाहन केलं जातं की जीवती आई, मी नसताना माझ्या मुलाचं तू रक्षण कर. किती क्यूट संकल्पना आहे ही. जीवती आई सगळ्या बाळांचं रक्षण करते. आय एम सो सॉरी. अगं, सॉरीचं काय त्याच्यात? समजून घेण्यात काहीच चुकीचं नाहीये. इट्स ओके. आपण करूया जीवतीची पूजा. अगं, उठेल ना तो. सॉरी. हळू.